सर्वांना पुन्हा एकदा सलाम. मी पुन्हा एकदा देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने आजचा वेळ जो आहे आपल्या सर्वांसाठी एक विशेष उद्देशाने परमेश्वर आपल्याला या ठिकाणी घेऊन आला आहे आणि या वेळेसाठी मी पुन्हा एकदा परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देतो. मी जेव्हा माझ्या जीवनाचं अवलोकन करतो, खूप दिवसानंतर मी मराठीमध्ये संदेश देत आहे. मी बेसिकली महाराष्ट्रातून आहे आणि मी ज्या ठिकाणी जाऊन शिक्षण घेतलं ते इंग्लिशमध्ये शिक्षण घेतलं. त्यानंतर जेव्हा आलो त्यावेळेस मला थोडा काळ जो आहे आंबेवली या ठिकाणी मराठीमध्ये सेवा करण्याचा संधी परमेश्वराने दिली आणि त्यानंतर 2021 सालामध्ये परमेश्वर मला ओडिसा या ठिकाणी घेऊन गेला. आणि ज्यावेळेस मी पाहतो माझं जीवन खूप कॉम्बिनेशन वाटतं. मराठी असून इंग्लिशमध्ये जाऊन मी शिक्षण घेतलं, त्यानंतर आलो, आता ओडिसामध्ये आहे. ओडिसामध्ये जाऊन मला ओडिया भाषा शिकायची आहे आणि ओडिसामध्ये देवाचं ओडिया या लँग्वेजमध्ये देवाचं मला काय करायचं आहे, काम करायचं आहे. तर मी खूप दिवस झालं मराठीमध्ये संदेश दिला नव्हता, पण मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने आज मला ती संधी दिली की कदाचित देव बघत असेल की बाबा तू मराठीमध्ये संदेश देऊ शकतो का नाही, नाही का. खूप दिवसानंतर मी देवाच्या नावाला धन्यवाद देतो की देवाने ही खूप सुंदर संधी आपणा सर्वांना दिली आणि हा माझा विश्वास आहे की आजचा जो थोडका समय आहे तो आपल्या प्रत्येकासाठी देव निश्चितच आशीर्वादाचं कारण करणार आहे. आजचा जो विशेष दिवस आपण साजरा करत आहे तो आहे झावळ्याचा रविवार. काय करत आहो, मी थोडंसं जेव्हा मी बोलेल तेव्हा प्लीज उत्तर द्या. मला आवडतं की आपण जेव्हा 2 वे कम्युनिकेशन करतो, असं नाही व्हायला पाहिजे की मी बोलत राहील आणि तुम्ही ऐकत राहाल. झावळ्याच्या रविवारी आपण काय करतो? झावळ्याच्या रविवाराचे हे काय आहे, कोणी सांगेल मला? आपण खूप वर्षांपासून झावळ्याच्या रविवारावर संदेश ऐकत आलो आहोत. त्याच्यानंतर आपण गुड फ्रायडेचे संदेश ऐकतो, त्याच्यानंतर ईस्टरचा संदेश आपण ऐकतो. लाजू नका, तुम्ही प्लीज बोलू शकता. झावळ्याच्या रविवारी आपण काय करतो? कोणीच नाही? बदामाचे फांद्या तोडतो आणि त्या घेऊन येतो का? काय करतो? झावळ्याचे फांद्या घेऊन येतो. का घेऊन येतो आपण ह्या? येशू ख्रिस्ताचं जसं यरूशलेममध्ये स्वागत झालं, जेव्हा येशू ख्रिस्त यरूशलेममध्ये त्यांनी एंट्री केली त्यावेळेस आपण पाहतो की जे लोक होते त्यांनी काय केलं, झावळ्या जे आहेत त्याची जे झाडं आहेत त्याच्या फांद्या तोडल्या आणि येशू ख्रिस्त ज्या वाटेवरून जात होते त्या वाटेवर त्यांनी टाकल्या. आणि त्याच गोष्टीची आठवण करून आज आपण कित्येक वर्षानंतर सुद्धा येशू ख्रिस्ताचं जे विजयी स्वागत आहे त्याचं आठवण करताना आपण काय करतो, विविध प्रकारे चर्च. आपण जर साऊथ इंडियामध्ये जर तुम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी त्यांचं पूर्ण चर्च जे आहे ते झावळ्यांनी काय असतं, सजवलेलं असतं. आपण जेव्हा झावळ्याच्या रविवारामध्ये प्रवेश करतो आपण त्या गोष्टीचं आठवण करतो की कशा प्रकारे लोकांनी येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं होतं. आणि जेव्हा त्यांनी स्वागत केलं त्यांनी कोणत्या नारा दिला किंवा कोणता जयघोष केला? होसाना, जोरात थोडंसं एकाने सांगा. होसानाच्या पुढं काय आहे? काय आहे होसानाच्या पुढं? प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. प्रेज द लॉर्ड. आणि ह्या सर्व आठवणी ज्या आहेत त्या आज आपण आठवतो की कसं परमेश्वराचं स्वागत त्या ठिकाणी झालं होतं. मीही लहान होतो तेव्हापासून मी हा संदेश ऐकत आलो आहे की झावळ्याच्या रविवारी आपण काय करतो, झावळ्या तोडतो, आपण प्रभूचं स्वागत कसं झालं त्याविषयी ऐकतो. आणि निश्चित स्वरूपात हे खूप आनंदाची गोष्ट आहे आपल्यासाठी की आपण त्या गोष्टीची आठवण करावी. आणि आपण या ठिकाणी पाहतो की कसं येशू ख्रिस्त जे आहे ते नगराच्या जवळ आले आणि आपण त्या ठिकाणी पाहतो वचन 41-28 पासून जर आपण पाहिलं, लूक 28-29-30 कोणीतरी माझ्यासाठी वाचेल का?
थँक्यू सिस्टर. ह्या ज्या गोष्टी आहेत आपण कित्येक वर्षांपासून ऐकत आहोत की जैतून पहाडावरून काय केलं, डोंगरावरून परमेश्वराने कशामध्ये एंट्री केली, यरूशलेम या गावामध्ये एंट्री केली. त्या ठिकाणी आपण हेही पाहतो की परमेश्वराने येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना आज्ञा दिली की तुम्ही पुढच्या गावामध्ये जा, त्या ठिकाणी तुम्हाला एक शिंगरू बांधलेलं दिसल आणि तुम्ही ते माझ्यासाठी सोडून आणा. आणि जर त्या शिंगराचा मालक तुम्हाला विचारेल की तुम्ही हे काय करत आहात, तर तुम्ही त्याला सांगा की परमेश्वराला याची गरज आहे. तर कित्येक वेळेस आपण याही गोष्टीवर संदेश ऐकला असेल की परमेश्वर जो आहे, मी जेव्हा संदेश ऐकत होतो त्यावेळेस मी हा संदेश ऐकला होता की गाढव जे आहे ते नम्रतेचं प्रतीक आहे, नाही का. त्याला जेही काम सांगण्यात येतं, जेही त्याला सांगण्यात येतं तो प्रामाणिकपणे ऐकतो. तर त्यामुळे येशू ख्रिस्ताने त्याचा उपयोग केला होता. तोही संदेश आपण ऐकला आहे. या सर्व गोष्टी मी जेव्हा वाचत होतो, जेव्हा मी रिकलेक्ट करत होतो, तर मी विचार केला की आपण येशू ख्रिस्ताच्या जय उत्सवाविषयी काय वेगळं आज सांगू शकतो, काय आज वेगळं आपण ऐकू शकतो. तर मला एक वेगळी गोष्ट येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये दिसली. कदाचित तुम्ही ही वाचली आहे का नाही माहीत नाही, तुम्ही त्याकडे लक्ष दिलं आहे का नाही माहीत नाही, पण आज आपण मंडळी या नात्याने थोड्या वेळात त्या गोष्टीकडे बघूया की अशी कोणती गोष्ट होती, असं कोणती रिॲक्शन होती येशू ख्रिस्ताची जी आपण कित्येक वेळेस मिस करतो, ज्या गोष्टीकडे आपण कित्येक वेळेस लक्ष देत नाही. आपण पाहतो येशू ख्रिस्ताचं स्वागत ते आनंदात करण्यात येत आहे. लोकांनी झावळ्याच्या ज्या फांद्या आहेत त्या तोडून रस्त्यावर टाकल्या आहेत, कपडे सुद्धा त्यांनी काढून रस्त्यावर टाकले आहेत आणि या सर्व गोष्टी आनंदाचा एक भाग दाखवतात, हा ना. जर आपण आजच्या याच्यामध्ये पाहिलं तर एखाद्या व्यक्तीचं जर असं स्वागत झालं असतं तर तो व्यक्ती तिसऱ्या ढगामध्ये असता, नाही का, हा ना. त्याचं आपण लेवल काउंट नसतं करू शकलो की तो किती आनंदी आहे. जर आज जर आपण एखादा MLA पाहिला, लीडर पाहिला, त्यांचं जर असं स्वागत झालं तर ते खूप आनंदित होतील, हा ना, निश्चितच आनंदित होतील. पण जेव्हा मी या वचनाचा अभ्यास करत होतो आणि जेव्हा मी वचन 41 कडे गेलो, कोणी माझ्यासाठी वाचेल का? काय झालं या ठिकाणी? मग तो शहराकडे आल्यावर काय झाला आहे? तो त्याकडे पाहून रडला आहे. कोण रडला आहे? तुम्ही याच्या अगोदर या गोष्टीकडे कधी लक्ष दिलंय का? कोणी ही गोष्ट वाचली आहे? मग हात वरती करा. या ठिकाणी मला आज तुमच्या समोर एक गोष्ट मांडायची आहे की येशू ख्रिस्ताचं स्वागत खूप जय उत्सवात होत आहे. सर्व काही आनंदाचा माहोल आहे. सर्व लोक आनंदात आहे. सर्व लोक घोषणा देत आहे, होसाना होसाना, प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. या सर्व गोष्टी होत आहे. पण या सर्व गोष्टीमध्ये एक वेगळी गोष्ट होत आहे. ज्यावेळेस सर्व लोक आनंदित आहे, प्रभू येशू ख्रिस्त काय करत आहे? रडत आहे. यरूशलेमेकडे पाहून रडत आहे. आज माझ्या प्रियांनो, आज आपण याच गोष्टीवर थोडक्या वेळात मनन करणार आहोत की अशी कोणती गोष्ट होती ज्या गोष्टीने येशू ख्रिस्ताला रडण्यासाठी प्रवृत्त केलं. अशी कोणती गोष्ट यरूशलेमेमध्ये होती, अशी कोणती गोष्ट यरूशलेमेमध्ये राहणाऱ्या लोकांच्या जीवनामध्ये होती, ज्यामुळे येशू ख्रिस्त लोकांचं हे स्वागत सोडून, त्या झावळ्या सोडून, ते कपडे सोडून, सर्व गोष्टींचा दुर्लक्ष करून येशू ख्रिस्त काय करत आहे? रडत आहे. आज आपण याच गोष्टीकडे लक्ष देण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण जर नव्या करारात पाहिलं, येशू ख्रिस्त 2 वेळेस रडलेला आपल्याला दिसून येतो. पहिल्या वेळेस कुठे रडला? लाजराचा मृत्यू झाल्यानंतर, हा ना. जो लाजर 4 दिवसापासून त्या कबरेत होता आणि त्याच्या बहिणीने येशू ख्रिस्ताला सांगणं पाठवलं की तुझा प्रिय व्यक्ती काय झाला आहे? मरण पावला आहे. तू लवकर ये आणि तू त्याला काय कर? वाचव. पण येशू ख्रिस्त काय होतो? 2 दिवस उशिरा येतो. आणि त्या ठिकाणी आपण पाहतो की ज्यावेळेस येशू ख्रिस्त त्या ठिकाणी येतो, तो त्या ठिकाणी आपल्याला रडलेला, त्या लाजराच्या मृत्यूवर
रडलेला आपल्याला दिसून येतो. आणि ही दुसरा प्रसंग आहे ज्या ठिकाणी येशू ख्रिस्त रडलेला आपल्याला दिसून येतो. तर निश्चितच स्वरूपात आज आपल्याला या गोष्टीकडे खूप काळजीपूर्वक बघण्याची गरज आहे. कारण येशू ख्रिस्त दोनच वेळेस आपण रडलेला पाहत आहोत, हा ना. आणि ज्यावेळेस या ठिकाणी येशू ख्रिस्त त्या यरूशलेमेकडे पाहून रडत आहे, माझ्या प्रियानो, आज मी तुम्हाला सांगू इच्छितो त्याचं कारण निश्चितच महत्त्वपूर्ण आहे. पहिली गोष्ट मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करत आहे. परमेश्वर त्या यरूशलेमेकडे पाहून रडला त्याचं कारण आहे, जर तुम्ही वचन 42 वाचलं, कोणीतरी माझ्यासाठी वाचा प्लीज. जर तुम्ही किमान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून त्या गुप्त ठेवण्यात आल्या आहेत. या ठिकाणी आज मी तुम्हाला येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे पाहून रडला त्याचं पहिलं कारण सांगत आहे. ते कारण हे आहे की यरूशलेमेचे लोक जे होते त्यांनी स्वतःचं हृदय परमेश्वरासाठी कठोर केलं होतं. यरूशलेमेत राहणारे जे लोक होते त्यांनी आपलं हृदय येशू ख्रिस्तासाठी काय केलं होतं, कठोर केलं होतं. त्याबद्दल परमेश्वर काय करत आहे, त्यांच्याकडे पाहून रडत आहे. जसं आपण वचनामध्ये वाचलं की किती बरं झालं असतं जर तुम्ही आज काय केलं असतं, त्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या. आणि त्या गोष्टी कोणत्या होत्या, शांतीच्या होत्या. प्रेज द लॉर्ड. आपण पाहतो जर यरूशलेमेला जर आपण पाहिलं, यरूशलेमाचा जर इतिहास आपण पाहिला, अगर तुम्ही बायबलमध्ये पाहिलं, यरूशलेम जे हे शहर आहे खूप वेळेस त्याचा उल्लेख करण्यात आला आहे. इस्रायलाची राजधानी काय होती, यरूशलेम होती, नाही का. आपण ते पाहतो. आणि जर आपण त्याचा इतिहास पाहिला, यरूशलेमचं जर आपण भौतिक लोकेशन पाहिलं, यरूशलेम ही अशी जागा होती जी बेन्यामीन जे कुळ होतं आणि जे यहुदी कुळ होतं त्याच्या बॉर्डरवर ही जागा काय होती, स्थित होती. आणि दाऊद राजाने या जागेला त्या ठिकाणी का ठेवलं होतं, कारण आपण पाहतो शौलामध्ये आणि दाविदामध्ये जो युद्ध होतं किंवा एकमेकांविषयीचा जो राग होता तो राग शमवण्यासाठी ही जे यरूशलेम जे शहर होतं ते बॉर्डरवर बनवण्यात आलं होतं. आणि यरूशलेमने जे आहे त्याच्या कालामध्ये आपण पाहतो, यरूशलेमेचा जर आपण इतिहास पाहिला, यरूशलेम जे आहे 118 जर ह्याच्यातून गेलं नाही का, 118 वेळेस त्याच्यावर युद्ध झाले यरूशलेमेसाठी. 32 वेळेस त्याला कॅप्चर करण्यात आलं म्हणजे त्याच्यावर पकडून घेण्यात आलं, त्याच्यावर राज्य केलं विविध लोकांनी. असिरियन्स होते, बाबली लोक होते आणि ग्रीक जे लोक होते त्यांनी त्या यरूशलेमेवर खूप काळ राज्य केलं होतं. आणि राज्य जर आपण पाहिलं, राज्य असंच होत नाही, त्याच्यासाठी युद्ध लढावं लागतं, त्याच्यासाठी रक्त सांडावं लागतं. आणि यरूशलेमेने इस्रायलाने काय केलं होतं, ते रक्त जे आहे, जे युद्ध जे आहे ते सतत पाहिलं होतं, हा ना. आणि या ठिकाणी आपण पाहतो की ज्या वेळेस त्यांनी काय होतं, त्यांना शांती स्वीकारण्याची वेळ आली, त्यांना जेव्हा आनंद स्वीकारण्याची वेळ आली, म्हणजेच येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची वेळ आली, त्यांनी स्वतःच्या मनाला काय केलं, कठोर केलेलं आहे. निश्चित स्वरूपात यरूशलेमेचे लोक जे आहेत त्या शांतीसाठी तडफडत असतील, त्या आनंदाच्या काही क्षणांसाठी तडफडत असतील, पण ज्या वेळेस ते आनंदाचे क्षण येशू ख्रिस्ताच्या माध्यमाद्वारे त्यांच्याकडे आले, त्या आनंदाचे क्षण येशू ख्रिस्ताच्या शिकवणीद्वारे त्यांच्याकडे आले, ते आनंदाचे क्षण येशू ख्रिस्त स्वतः, प्रभू येशू ख्रिस्त मानव रूप धारण करून त्या जगामध्ये आला, त्यांनी त्याला स्वीकारण्यासाठी काय केला, नकार दिलेला आहे. यरूशलेम जर आपण पाहिलं, यरूशलेम जे आहे ते परमेश्वराचं घर मानण्यात आलं, नाही का. यरूशलेमेचं टेम्पल आपण बघतो, नाही का. आपण पाहिलं यरूशलेमेमध्ये देवाचं घर बांधण्यात आलं होतं आणि त्याच लोकांनी देवाच्या पुत्राला नाकारलं. माझ्या प्रियांनो,
यरूशलेम जे आहे देवाचं काय आहे, देवाची मंडळी या जगामध्ये दाखवणारं जागा होती. देवाचे निवडलेले लोक देवाकडून प्रत्येक प्रॉमिस जे आहे ते मिळवणारे लोक, परमेश्वर येशू ख्रिस्ताचं वाक्य ऐकणारे लोक, येशू ख्रिस्त त्या जागेवर चालला, बोलला, चमत्कार केले. या सर्व गोष्टी पाहिल्यानंतर सुद्धा यरूशलेमने काय केलं? प्रभू येशूला ॲक्सेप्ट केलं नाही, त्याचा स्वीकार केला नाही, त्याला राजांचा राजा म्हणून स्वीकारलं नाही. या ठिकाणी तुम्ही म्हणाल पाळक साहेब त्यांनी तर त्यांचा स्वीकार होसांना होसांना म्हणून केला, पण त्यांनी ते होसांना होसांना हा स्वीकार त्यांनी अशा घोषणा याच्यामुळे दिला किंवा कारण येशू ख्रिस्ताला त्यांनी काय केलं? चमत्कार करताना पाहिलं होतं. येशू ख्रिस्तांनी लोकांच्या गरजा पुरवल्या हे त्यांनी पाहिलं होतं. येशू ख्रिस्तांनी लोकांचे दुःख घालवले हे पाहिलं होतं. येशू ख्रिस्तांनी लोकांना केलं होतं? समस्यातून बाहेर काढलेलं पाहिलं होतं. ते असेच येशूचा होसांना होसांना म्हणून स्वीकार घोषणा देत नव्हत्या. त्याच्या मागं त्यांचं कारण होतं, त्यांचं वैयक्तिक कारण होतं. आणि त्यांना वाटत होतं यरूशलेम जे इतका दिवस दुःखातून जात आहे, यरूशलेमेने जे इतकं दुःख पाहिलं आहे, यरूशलेमेने इतकं जे त्रासातून गेली आहे, हा व्यक्ती यरूशलेमेला काय करेल? या दुःखातून बाहेर काढेल. दाऊदाचं जे राज्य आहे त्याला हा व्यक्ती पुन्हा एकदा प्रस्थापित करेल. हा आमचा राजा आहे, ज्याच्यामुळे आम्ही, ज्या व्यक्तींनी आमच्यावर राज्य केलं, ज्या व्यक्तींनी आम्हाला त्रास दिला, आम्ही त्यांच्याशी लढू शकू. हा त्यांचा उद्देश होता. आणि ह्या उद्देशामुळे आज झावळ्याच्या रविवारी ते काय करत आहे? फांद्या तोडून त्याच्यावर टाकत होते रस्त्यावर. पण त्यांनी येशू ख्रिस्ताचा खरा जो त्याचं कारण होतं या जगामध्ये येण्याचं, त्याचा जो उद्देश होता त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केलं माझ्या प्रियांनो. आणि तेच कारण आहे येशू ख्रिस्त त्या यरूशलेमेकडे पाहून काय करत आहे? रडत आहे. येशू ख्रिस्त त्यांच्या बाह्यरूपी त्यांनी जे केलं त्याकडे बघून आनंदित नाहीये. झावळ्या टाकल्या, कपडे फाडले, कपडे टाकले, शिंगरू आणलं, सगळ्या गोष्टी झाल्या, पण त्यांचं अंतःकरण पाहून परमेश्वर येशू ख्रिस्त काय आहे? दुःखी आहे. आज मी तुम्हाला उत्तेजन देऊ इच्छितो. आज आपण ज्यावेळेस झावळ्याचा रविवार साजरा करत आहोत, आज आपण आपल्या अंतःकरणाचं परीक्षण करूया की काय आपण फक्त बाह्य स्वरूपानेच देवाचं स्वागत करत आहोत काय? जसं त्या लोकांनी बाह्य स्वरूपाने येशू ख्रिस्ताचं स्वागत केलं, त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होता, त्यांच्या कृतीद्वारे ते दाखवत होते, पण त्यांचं अंतःकरण परमेश्वरापासून खूप दूर होतं. येशू ख्रिस्त या भूतलावर का आला, त्याचा उद्देश काय होता ते न समजता ते सर्व गोष्टी करत होते. येशू ख्रिस्त या जगामध्ये येण्याचा एकच उद्देश होता, तो म्हणजे पाप्यांचं तारण, तो म्हणजे त्या क्रूसावरचं मरण आणि तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित होणं. आणि ज्या वेळेस येशू ख्रिस्त त्या गोष्टीची घोषणा करतो यरूशलेमेत जाऊन, हेच लोक जे त्याचं स्वागत करत होते, हेच लोक जे त्याला होसांना येशू ख्रिस्त परमेश्वराच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो या घोषणा देत होते, हेच लोक काय म्हणतात ते? एक आठवड्यानंतर गुड फ्रायडेला आपण काय ऐकतो? काय द्या त्याला? सिंहासनावर बसा म्हणतात का? त्याला काय करा? क्रूसावर चढवा. का? कारण त्याने त्यांच्या ज्या अपेक्षा होता त्या पूर्ण नाही केल्या. हा ना? त्यांना वाटत होतं येशू ख्रिस्त जो आहे अनेक राजांसारखा आमचा राजा आहे, तो आमचा काय करेल? आम्हाला काय करेल? विजयाकडे घेऊन जाईल. पण येशू ख्रिस्ताने सतत त्यांना सांगितलं होतं पश्चाताप करा, कारण देवाचं राज्य जवळ आहे. येशू ख्रिस्ताचा असा कोणताही संदेश नव्हता ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की मी तुमचं राज्य प्रस्थापित करेल. येशू ख्रिस्ताचं एकच या जगामध्ये येण्याचा उद्देश होता, ते म्हणजे पाप्याने पश्चाताप करावा आणि स्वर्गाच्या राज्याचं भागीदारी व्हावं. आपण योहान 3:16 वाचतो, त्या ठिकाणी लिहिलं आहे की परमेश्वराने जगावर एवढं प्रेम केलं की त्याने आपल्या एकुलत्या एका पुत्राला दिलं, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवेल त्याचा नाश होऊ नये, तर त्याला काय व्हावं?
सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि तीच गोष्ट समजण्यासाठी हे यरूशलेमेचे लोक काय झाले, ती गोष्ट ते समजू शकले नाही, त्या गोष्टीला ते समजू शकले नाही. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त आज त्यांच्याकडे पाहून रडत आहे. आज आपल्या ख्रिस्ती जीवनामध्ये जर आपल्याला झावळ्याचा रविवार एवढाच वाटतो की आपण झावळे तोडले पाहिजे, घेऊन आलं पाहिजे चर्चला, जय उत्सवाचा आनंद केला पाहिजे, जर आपल्याला झावळ्याचा रविवाराचा जर एवढाच हा उद्देश आहे, तर आपण कदाचित त्या यरूशलेमेसारखं रॉंग ट्रॅकवर आहोत. कदाचित आपण त्या लोकांसारखं बाह्य स्वरूपाने झावळ्याचा रविवार साजरा करत आहोत. आज मी तुम्हाला विनंती करू इच्छितो, आपलं अंतःकरणाद्वारे परमेश्वराचं स्वागत करा. परमेश्वराला म्हणा, परमेश्वरा 2023 वर्षापूर्वी तू या जगामध्ये आला, तू माझ्यासाठी त्या क्रूसावरती मेला आणि तू तिसऱ्या दिवशी पुन्हा पुनरुत्थित झाला. याच्या मागे तुझा एकच उद्देश होता की माझा नाश होऊ नये, तर मला काय व्हावं, सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि आपण त्या सार्वकालिक जीवनाचा भाग व्हावा. जर आपण योहानाचं पुस्तक याचा 14वा अध्याय आणि 27 वचन पाहिलं, प्रेज द लॉर्ड. परमेश्वर काय म्हणत आहे, मी तुम्हाला शांती देतो, तुम्हाला मी माझी शांती देतो, जग देतं तसं नाही. तर कसं, पुढे काय लिहिलं आहे तिथे, तुमचं अंतःकरण अस्वस्थ होऊ नये. आज आपण पाहतो आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आपल्याला शांती देण्यासाठी आला आहे. आपण जर त्याचा उद्देश येण्याचा समजत आहो, जर आपण परमेश्वराला खऱ्या रीतीने समजलं आहे, तर निश्चितच परमेश्वर आपल्या हृदयामध्ये शांती देणारा परमेश्वर आहे. आज जर आपण या ठिकाणी बसलो आहोत, तर परमेश्वराचं वचन आज आपल्याला हेच सांगत आहे की आपण बाह्यरित्या नाही, तर आंतरिकरित्या परमेश्वराचं काय केलं पाहिजे, स्वागत केलं पाहिजे. यरूशलेम आज आपलं हृदयाचं स्थान दर्शवतं. यरूशलेम आज आपल्या घराचं स्थान दर्शवत आहे. यरूशलेम आज आपल्या मंडळीचं स्थान दर्शवत आहे. काय मी वैयक्तिकरित्या परमेश्वराचं कोणत्या प्रकारे स्वागत करत आहे, आज मी परिवार या नात्याने परमेश्वराचं कोणत्या प्रकारे स्वागत करत आहे. काय तो माझा उद्धारकर्ता परमेश्वर आहे का, काय मी परमेश्वराचं येणं समजून घेतलं आहे का, की फक्त आपण त्या यरूशलेमेच्या लोकांसारखं, ज्या लोकांवर परमेश्वराने प्रेम केलं, जे परमेश्वराचं वचन सदोदित ऐकत होते, पण तरीसुद्धा ते परमेश्वराला समजण्यासाठी काय झाले, फेल झाले. परमेश्वराला ओळखण्यासाठी ते फेल झाले. कदाचित आपल्याला वाटत असेल, अरे आम्ही तर रविवारी चर्चला जातो, आम्ही उपवास केले 40 दिवसाचे, आम्ही परमेश्वराचं वचन ऐकतो, आम्ही परमेश्वराचं वचन वाचतो, पण जर या सर्व गोष्टी करून जरी आपण फेल होत आहोत, तर आपण कदाचित कुठेतरी परमेश्वराच्या उद्देशाला समजण्याचं काय करत आहोत, चुकी करत आहोत. जसं त्या यरूशलेमेच्या लोकांना काय वाटलं, त्यांना मटेरियलिस्टिक थिंग, याने या जगाच्या गोष्टींच्या आशीर्वादाची त्यांना अपेक्षा होती. या जगाच्या परमेश्वर गोष्टी देईल आम्हाला, आमचं नाव मोठं होईल, आम्हाला परमेश्वर सगळ्या गोष्टी पुरवल. पण परमेश्वर त्यासाठी आला नव्हता. माझ्या प्रियानो, आज जर तुम्हाला वाटत आहे की परमेश्वर मला घर देण्यासाठी आला आहे, गाडी देईल, मला सर्व या जगाच्या गोष्टी देईल, तर कदाचित आपण चुकीच्या मार्गावर आहे असं तरी मला वाटतं. मी खूप संदेशांना, खूप प्रचारकांना ऐकतो की तुम्ही जर चर्चला आले तर परमेश्वर तुमचं घर बांधेल, तुमच्या पॉकेटमध्ये खूप पैसा असेल, तुम्हाला परमेश्वर किंवा मटेरियलिस्टिक थिंग याने या जगाच्या गोष्टीने तुम्हाला आशीर्वादित करेल. मला बायबलमध्ये एक वचन दाखवा ज्या ठिकाणी परमेश्वराने असं लिहिलं आहे. परमेश्वर कुठेही म्हणत नाही तुम्ही माझ्या मागे आल्यानंतर काय होईल, तुम्ही प्रॉस्पर व्हाल. परमेश्वर म्हणतो जो कोणी माझ्या मागे चालू इच्छितो त्याने स्वतःचा वधस्तंभ उचलावा आणि माझ्या मागे चालावं.
पहिलं त्याचं राज्य आणि धार्मिकता मिळवण्याच्या मागे लागा, म्हणजे त्याच्या सर्व गोष्टी परमेश्वर तुम्हाला देईल. आज आपल्याला आपण का परमेश्वराच्या मागे आहोत ते आपल्याला ओळखण्याची गरज आहे. दुसरी गोष्ट, यरूशलेम जे आहे ते आपल्याला एक वधूचं चिन्ह दाखवत आहे. यरूशलेम जी आहे ती परमेश्वराची वधू आहे. येशू ख्रिस्ताची ती वधू आहे जी कित्येक वर्षापासून परमेश्वराचं काय करत होते, वाट बघत होती की माझा वर येईल आणि मला काय घेऊन जाईल, सोबत घेऊन जाईल. हा ना, ते एक चिन्ह आपण बायबलमध्ये पाहतो. यरूशलेम एक वधूचं चिन्ह आपल्याला दाखवतं. पण ज्यावेळेस परमेश्वर आला, त्या वधूने त्या वराला नकारलं आहे. त्या वधूने त्या वराचा नकार केला आहे, ते आपण त्या ठिकाणी पाहत आहोत. आणि वचन 44 मध्ये काय लिहिलं आहे, 43 आणि 44 मध्ये कोणीतरी वाचा. लूक 39, 43, 44. कारण पुढे तुला असे दिवस येणार नाहीत तुझे शत्रू तुला वेढतील, चहूकडून तुझा कोंडमारा होईल. परमेश्वर कोणाविषयी हे येशू ख्रिस्त कोणाविषयी हे बोलत आहे, यरूशलेमेविषयी बोलत आहे. माझ्या प्रियांनो, ज्या यरूशलेमेने परमेश्वराला आपला उद्धार करता स्वीकारण्यामध्ये नकार दिला, त्या यरूशलेमेविषयी परमेश्वर काय करत आहे, भविष्यवाणी करत आहे की असे दिवस येतील की तुझे शत्रू तुझ्यावर काय करतील, मोर्चा बांधून येतील. आणि आपण जर पाहिलं येशू ख्रिस्ताच्या रिझरेक्शन नंतर किंवा पुनरुत्थानानंतर आपण AD 70 मध्ये जर पाहिलं, आपण खूप भयानकरित्या यरूशलेमेचा काय बघतो, ऱ्हास झालेला बघतो. त्या ठिकाणी आपण पाहतो त्या ठिकाणी यरूशलेमेचा ऱ्हास झालेला बघतो. तिथलं जे परमेश्वराचं जे मंदिर आहे ते तोडण्यात आलेलं आपण पाहतो. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शांती आपण बघत नाही. आणि जे रोमी लोक आहेत ते यरूशलेमेला काय करतात, पुन्हा एकदा कॅप्चर करतात, त्यांच्यावर पुन्हा एकदा राज्य करतात, आपण त्या ठिकाणी पाहतो. आणि हे काय आहे, परमेश्वराला नाकारण्याचं त्यांना काय आहे ते परिणाम भोगतात. त्या ठिकाणी आपण पाहतो येशू ख्रिस्त यरूशलेमेला म्हणत आहे की तुझे शत्रू तुझ्यावर मोर्चा करतील. कोण शत्रू, हे रोमी लोक. हे तुझ्यावर काय करतील, मोर्चा काढतील आणि तुला कॅप्चर करतील, तुझ्यावर राज्य करतील. आणि आपण जर त्याचा इतिहास पाहिला, खूप भयानकरित्या यरूशलेमेला इस्रायल लोकांना त्रासातून जावं लागलं माझ्या प्रियांनो. आणि त्याबद्दल आज परमेश्वर रडत आहे. कारण परमेश्वर जो आहे सर्व काही जाणणारा परमेश्वर आहे. त्या ठिकाणी परमेश्वर बोलत आहे की काही दिवसानंतर तुला समस्यांना सामोरं जावं लागेल, त्रासांना सामोरं जावं लागेल, परिस्थितींना सामोरं जावं लागेल. ज्या वेळेस तुझ्या जीवनामध्ये शांती नसेल, तुझे लेकरं तुझ्या समोर मरताना तुला दिसतील, कारण तू त्या उद्धारकर्त्या परमेश्वराला स्वीकारण्यामध्ये नकार दिला आहे. तू त्याला तुझा उद्धारकर्ता म्हणून स्वीकारलं नाही. आणि दुसरी गोष्ट आपण पाहतो की परमेश्वर रडत आहे कारण परमेश्वराचं यरूशलेमेवर प्रेम आहे. आपण जर मत्ती रचित सुसमाचार याचा 23 अध्याय 37 ते 39 वाचलं, माझ्यासाठी कोणी वाचेल का? मत्ती याचा 23वा अध्याय वचन 37 ते 39. तुझ्या मुलाबाळांना एक म्हणण्याची इच्छा तरी माझी इच्छा होती, पण तुमची इच्छा नव्हती. पहा, तुमचे घर तुमच्यासाठी ओसाड सोडले आहे. मी तुम्हाला सांगतो, आतापासून प्रभूच्या नावाने येणारा तो धन्यवादी असे तुम्ही म्हणाल, तोपर्यंत मी तुमच्या दृष्टीस पडणारच नाही.
या ठिकाणी आपण पाहतो वचन जर 37 आपण पाहिलं, अगे यरूशलेमे यरूशलेमे, तू संदेष्टांना जीवे मारतेस, देवाने तुझ्याकडे पाठवलेल्या लोकांना दगड मार करतेस. कोंबडी जशी आपल्या पिल्लांना पंखाखाली एकवटते, तसे तुझ्यातील लोकांना एकवटण्याचा पुष्कळ वेळा मी प्रयत्न केला, पण तू मला कसे करू दिले नाही. आपण या वचनामध्ये पाहतो की परमेश्वराचं प्रेम जे आहे त्यात यरूशलेमेवर आहे. आपण वचनामध्ये खूप वेळेस वाचतो की परमेश्वर आपल्या दुःखामध्ये कधीही आनंदी होत नाही. जरीही यरूशलेमेने परमेश्वराला नाकारले आहे, जरीही यरूशलेमेने परमेश्वराला आपला उद्धारकर्ता म्हणून नाकारलं आहे, तरीही परमेश्वर त्यांच्यावर प्रेम करत आहे. आणि ही ते प्रेम आपण कोणत्या वचनामध्ये पाहतो? वचन 37 मध्ये त्या ठिकाणी म्हणत आहे की जशी कोंबडी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली घेऊन एकवटते, तसे मी कित्येक वेळेस तसं करण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही मला तसं करू दिलं नाही. एका आईचं प्रेम त्या ठिकाणी परमेश्वर दाखवत आहे की कित्येक वेळेस मी माझ्या संदेष्टांच्याद्वारे तुझ्याशी बोललो, कित्येक वेळेस मी माझ्या लोकांना तुझ्याकडे पाठवलं, कित्येक वेळेस वचनाच्याद्वारे मी तुझ्याशी बोललो, पण तरीसुद्धा तू माझ्या प्रेमाला काय दिलाय? नकार दिला आहे. आणि त्या ठिकाणी काय पाहिलं आहे? परमेश्वर त्या ठिकाणी एका एक आई जशी आपल्या पिलांवर प्रेम करते, हा ना, एक आई, एक कोंबडी जशी आपल्या पिलांना आपल्या पंखाखाली एकवटते, तसंच त्याच प्रकारे परमेश्वराने या यरूशलेमेतील इस्रायलतील लोकांना काय केलं? प्रेम केलं आहे. आणि परमेश्वर ते प्रेम आठवून आज रडत आहे. झावळ्याच्या रविवारी ज्या वेळेस लोकांनी त्याचं स्वागत केलं आहे, पण आपल्या येशू ख्रिस्ताचं काय आहे? रिॲक्शन खूप वेगळी आहे माझ्या प्रियांनो. कारण त्यांनी त्याला उद्धार करता स्वीकारलं नाही, ते एक पहिलं कारण आहे. आणि दुसरं कारण जे आहे, त्यांनी त्याच्या प्रेमालाही समजलं नाही. त्याचं प्रेम जे त्याने कशा प्रकारे इथं हे केलं आहे, एक कोंबडी जशी आपल्या पिल्लांना एकवटते, तसंच परमेश्वराने त्याच्या लोकांना एकवटण्याचा प्रयत्न केला, त्यांच्यावर प्रेम केलं, त्यांना वेळोवेळी संधी दिली, पण त्यांनी त्या संधीचा फायदा उठवला नाही. आणि वचन 38 सांगतं, आता तुझे घर उजाड होईल, मी तुला सांगतो, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवाद असो म्हणेपर्यंत तू मला पाहणारच नाहीस. हा ना, त्या ठिकाणी आपण काय पाहत आहोत? तुझं घर काय पडेल? आता ओसाड पडेल, हे तिथं त्या ठिकाणी लिहिण्यात आलं आहे. आजच्या रविवारच्या दिवशी आणि विशेष या झावळ्याच्या विजयी प्रवेश यात्रेमध्ये आज मी तुम्हा सगळ्यांना विनंती करतो आणि या प्रश्नासोबत सोडत आहे की काय आपण त्या परमेश्वराला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारला आहे का? आज जे झावळ्याचा रविवार आपण साजरा करत आहोत, तो काय फक्त आपण बाह्य स्वरूपात करत आहोत की खरंच आपलं अंतःकरण त्या परमेश्वरासाठी आपण मोकळं करत आहोत? काय आपण त्या खरंच आपल्याला त्या परमेश्वराची ओळख आहे का? परमेश्वराच्या प्रेमाला की आपण कित्येक रविवार परमेश्वर आपल्याशी बोलतो नाही का? वचनाद्वारे, देवाच्या सेवकाद्वारे परमेश्वर विविध गोष्टीद्वारे आपल्याशी बोलतो, देवाचं प्रेम आपल्यावर जाहीर करतो. पण तरीसुद्धा जर आपण त्या प्रेमाला नकारत आहोत, तरीसुद्धा जर आपण त्या प्रेमाला समजून घेत नाही आहोत, तर आज आपल्याला परमेश्वर संधी देत आहे की आपण आपल्या अंतःकरणाद्वारे परमेश्वराचा स्वीकार करावा. आज यरूशलेम आपल्यासमोर एक उत्तम उदाहरण आहे की ज्यांनी बाह्य स्वरूपात त्याचं स्वागत तर केलं, त्यांनी त्या झावळ्याच्या फांद्या तर टाकल्या, त्यांनी कपडे तर टाकले, सर्व गोष्टी केल्या, पण त्यांचं अंतःकरण परमेश्वरापासून खूप दूर होतं. आज यरूशलेम आपल्या हृदयाची परिस्थिती दाखवत आहे. आज यरूशलेम जे आहे ते आपलं परिवाराचं प्रतीक दाखवत आहे. यरूशलेम आपलं मंडळीचं एक प्रतीक आहे. काय आपली मंडळी आज फक्त आपण बाह्यरित्या त्या परमेश्वराचं स्वागत करत आहोत का? की खरंच आपण त्या परमेश्वराला आपल्या जीवनामध्ये आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारला आहे? जसा पौल म्हणतो की माझ्यासाठी जगणं ख्रिस्त आणि मरणं काय आहे? लाभ आहे. हा ना, पौल जो लोकांचा
छळ करणारा व्यक्ती होता. ज्यावेळेस परमेश्वराचा त्याने स्वीकार केला, परमेश्वराला त्याने खऱ्या रीतीने स्वीकारलं, त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये बदल झाला. आणि तो पौल काय म्हणत आहे, जगणं माझ्यासाठी ख्रिस्त आहे आणि मरणं माझ्यासाठी लाभ आहे. ज्यावेळेस आपण खऱ्या रीतीने परमेश्वराला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकार करू, आपल्या वैयक्तिक जीवनात, आपल्या परिवारामध्ये आणि निश्चित स्वरूपात आपल्या या भूषण नगरच्या मंडळीमध्ये देवाचं कार्य होणार आहे माझ्या प्रियांनो. आणि आता येणाऱ्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण गुड फ्रायडेला सामोरे जाऊ, ईस्टरला सामोरे जाऊ, आपण आपल्या हृदयाची तयारी करू की ते परमेश्वर माझ्यासाठी त्या क्रूसावरती मरण पावलं आहे. आज तरी पण जर मी पापामध्ये जीवन जगतो, तरी पण जर माझं जीवन पापामध्ये आहे, तर निश्चित स्वरूपात परमेश्वराचं त्या क्रूसावरती जाणं पुन्हा एकदा व्यर्थ होणार आहे. पुन्हा एकदा आपण बाह्य स्वरूपात त्या 7 शब्दाला बसू, 3 वाजले 2 वाजले की घरी जाऊ, ईस्टर येईल, पुनरुत्थित होईल, आनंदाचा दिवस येईल आणि पुन्हा आपण परत एकदा एक वर्षभर जसं आपल्याला जीवन जगायचं तसं जगू. असं न करता या आपण आपल्या हृदयाची तयारी करू. या गुड फ्रायडेला आणि या ईस्टरला आपण खऱ्या अंतकरणाने परमेश्वराचं स्वागत करू आणि परमेश्वराला आपला उद्धारकर्ता म्हणून स्वीकारूया. परमेश्वर या वचनाद्वारे तुम्हाला वैयक्तिकरित्या, तुमच्या परिवाराला आणि विशेष करून या मंडळीला आशीर्वादित करो. मी पुन्हा एकदा पास्टरांना, चर्च बोर्डाला आणि तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो या संधीबद्दल. परमेश्वर तुम्हा सर्वांना आशीर्वाद द्या. थँक्यू बाळकसाहेब. सुंदर वचन आपल्यासमोर आलेलं आहे प्रियानो. आणि खात्रीने प्रियानो आपण सर्वजण होसाना म्हणतच राहूत असं नाही, परंतु देवबापाच्या इच्छेप्रमाणे प्रियानो आज त्याची गरज काय आहे आणि होसाना आणि झावळ्यांपेक्षा प्रियानो अधिक आपलं अंतःकरण प्रभूला दाखवणं गरजेचं आहे. आपल्या मंडळीचं देखील प्रियानो त्या ठिकाणी प्रभूसमोर काय प्रतिमा आहे. लोक त्या ठिकाणी म्हणत होते प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो. आणि आज देखील आपण वाट पाहत आहोत प्रियानो की तो राजा खरंच म्हणून येणार आहे. त्यावेळेला तो राजा म्हणून आला नाही, परंतु आता खरा राजा येणार आहे प्रियानो. आठवण ठेवूया प्रियानो, होसाना हा प्रियानो 1 दिवसाचा नाही, परंतु इथून पुढचा सातत्याचा दिवस आहे. आपण सर्वजण पास्टर प्रतीक आणि त्यांच्या प्रिय मिसेससाठी आपण प्रार्थना करूया, तिथल्या सेवा कार्यासाठी. ब्रदर मनीष आपल्यासाठी प्रार्थना. आपण प्रार्थना करू. स्तुतीस पात्र भयासयोग्य गौरवी प्रेमळ पवित्र पित्या, राजांच्या राजा प्रभूंच्या प्रभू, तुझ्या नावाला धन्यवाद, मोठेपणा, गौरव आता आणि सदा सर्व काळ असो बापा. प्रेमळ पवित्र पित्या, खरोखर तुझ्या नावाला आम्ही होसांना देतो. आणि खऱ्या अर्थाने बापा दाळा आमच्या अंतःकरणात तुझं वास्तव्य असू दे. केवळ बाह्य रूपानेच नव्हे तर बापा दाळा मनापासून, अंतःकरणापासून आम्ही तुझी स्तुती करावीत आणि तू आमच्या अंतःकरणात असावत. यासाठी बापा दाळा आमच्या अंतःकरणाचे दरवाजे तुझ्यासाठी आम्ही नेहमी उघडे ठेवावेत. आमच्याठाई असलेली मलिनता, आमच्याठाई असलेलं पाप, प्रेमळ पवित्र पित्या, जोपर्यंत आम्ही तुझ्याकडं विश्वासाने प्रार्थना करत नाहीत, जोपर्यंत आम्ही कळकळीची विनंती तुझ्या चरणाजवळ करत नाहीत बापा दाळा, तोपर्यंत बापा दाळा आमच्या पापांची क्षमा होणं शक्य नाही. प्रेमळ पवित्र पित्या, आम्हा प्रत्येकाची तू क्षमा कर. आणि विशेष करून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा दाळा की होऊ दे प्रेमळ पवित्र पित्या की खऱ्या अर्थाने आमच्या अंतःकरणात तुझा जन्म असा होऊ दे, जेणेकरून जगाला, ख्रिस्तीतर समाजाला आम्ही कोण आहोत, आम्ही जिवंत देवाचे लेकरं आहोत हे कळू दे बापा दाळा. विशेष करून आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो. पास्टर प्रतीक आणि त्यांचे कुटुंब, त्यांची मिसेस, हे ज्या ठिकाणी तुझी सेवा कार्य करत आहेत बापा दाळा, ती तू आशीर्वादित केलेलं आहेस. आणि आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो बापा दाळा की तू त्यांना चालवतोस. अनेक खडतर परिस्थितीमधून ते काम करत असताना, कार्य करत असताना तुझी शक्ती सामर्थ्य तू त्यांना पुरवतोस. त्याबद्दल विशेष करून तुझे आम्ही उपकार मानतो. आणि होऊ दे बापा दाळा की अधिकाधिक आत्मे तुझ्या राज्यामध्ये येतील आणि तुझं गौरव अधिकाधिक होईल. आम्ही या शेवटच्या काळात जगत असताना अनेक विचित्र प्रसंग आमच्या अवतीभोवती होत असताना बापा दाळा तू आमचा सांभाळ करतोस. तुझे आम्ही उपकार मानतो. आणि इथून पुढं प्रेमळ पवित्र पित्या, सर्व तुझे जे सेवक आहेत
त्यांच्याद्वारे त्यांच्या करवी जी सेवा होत आहे बापाजवळ ती तू आशीर्वादाची कर. पुन्हा एक वार आम्ही तुझ्या नावाला धन्यवाद देतो की या ठिकाणी तू आम्हाला घेऊन आलास. आम्ही तुझी उपकार मानतो. सुंदरसा वचनाचा मानना आम्हासाठी तू दिलास. तू आशीर्वादित आम्हासाठी केलास. आणि आमचा विश्वास आहे बापा जवळ आम्ही जी केलेली भक्ती तू कबूल केलेली आहेस त्याबद्दल आम्ही तुझे उपकार मानतो. इथून पुढेही बापा जवळ पास्टर प्रतीक यांची सेवा आम्ही तुझ्या हातात सोपवतो. त्यांच्यावर तुझी दयानी कृपा असू दे. प्रभू येशू ख्रिस्त आमचा तारणारा याच्याच गोड आणि प्रिय नावाने प्रार्थना केली म्हणतो आहे बापा. प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणे प्रियांनो आपण, हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जावं. तुझे राज्य जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमच्या रोजची भाकर समासते आणि जसे आमच्या ऋणासून सोडले तसे तू आमच्या ऋणे आम्हास सोड आणि आम्हास परीक्षित नकोस तर आम्हास वाटपास सोड आणि हे राज्यात सामर्थ्याने ही सर्व काळ तुझी. आपल्या परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता आणि इथून पुढे सदैव तुम्हा सर्व लहान थोर प्रियजनांवर असो. आमेन.